पावसाळा सुरू झाला की सर्वांना शेतीचे वेध लागतात. यंदाच्या पावसाळ्यात आगमनासोबतच सर्वसामान्य शेतकऱ्यांप्रमाणेच राजकीय नेतेही शेतीच्या कामात गुंतल्याचे चित्र पाहायला मिळतंय. नवी मुंबईतील ज्येष्ठ नेते, सिडकोचे माजी संचालक आणि माजी विरोधी पक्षनेते नामदेव भगत हे सध्या त्यांच्या मुरबाड येथील शेतात थेट चिखलात उतरून भात लावणी करताना दिसून आलेत. राजकारणात सक्रिय असलेले नामदेव भगत कोणत्याही प्रकारचा कमीपणा न बाळगता सर्वसामान्य शेतकऱ्यांसारखे शेतात काम करत असल्याचा एक व्हिडिओ सध्या समोर आला असून तो चांगलाच चर्चेत आहे. कामाची आवड आणि साधेपणाची ओळख, चिखलात उतरून काम, नेहमी राजकीय व्यासपीठांवर आणि आंदोलनांमध्ये व्यस्त असणारे नामदेव भगत पावसाळा सुरू होताच आपल्या मुरबाड येथील मूळ गावी पोहोचले. तिथे त्यांनी स्वतः शेतात उतरून भातरोपांची लावणी केली. कमीपणाची भावना नाही. एक बडे राजकीय प्रस्थ असूनही शेती कामाची असलेली जुनी आवड आणि श्रमाची प्रतिष्ठा राखत त्यांनी सर्व कामगारांसोबत चिखलात काम केलं. हीच नामदेव भगत यांची खरी ओळख मानली जाते. सर्व स्तरातून कौतुक. कोणताही बडेजाव न माजवता शेती संस्कृतीशी नाळ जोडून ठेवणाऱ्या नामदेव भगत यांच्या या साधेपणाचं आणि शेतीप्रेमीचं सर्व स्तरातून कौतुक होतंय. राजकीय असलो तरी मातीशी असलेलं नातं कधीही तुटू नये हाच संदेश त्यांच्या या कृतीतून पाहायला मिळतोय. विशेष प्रतिनिधी, नवी मुंबई. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.